नमस्कार मंडळी, आज आपल्याला भाकरी सोबत खायला खुशबू करायचा आहे। आता खुशबू करण्यासाठी कोथिंबीर, काकडी, कांदा, टमाटे, शेंगदाणे, चटणी, मीठ, तेल एवढं साहित्य घेतले। आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला कुटून घ्यायचे ते। शेंगदाणा जरा आपल्याला बडद कुटात लय बारीक नाही करायचं बघा, मोठाच कुट ठेवायचा जरा। आता शेंगदाणा कुटून झाले, असा कुटू झालाय बघा। हे असा जाडसर कुटायचा आहे। आता कांदा कापून घेते। आता पहिलं कसं रानात गेलं, भाज्याही नसल्या, एवढा कांदा कापायचा, काकडी कापायची, टमाटे, आणि तिथली तिथंच आपलं पटकीने करायचं, भाकरी सोबत खायला घ्यायचं, आणि चव बी येते त्याची। आता कांदा कापून झाला, काढून घेते। आता काकडी कापून घेते। आता उन्हाळ्याचं काकडी, कांदा खाल्ल्याला चांगला असतं बघ शरीराला। जेवणासोबत सुद्धा कांदा घ्यायचा खायला, काकडी घ्यायची, थंड असतं हे। बारीक कापून घ्यायची काकडी। आता काकडी कापून झाली, काढून घेते। आता टमाटा कापून घेते। बारीक कापून घ्यायचा बघा टमाटा पण। आता टमाटर कापून झालं, काढून घेते। आता कोथिंबीर कापून घेते, बारीक अशी कापायची। आपल्या रानातली कोथिंबीर आहे बघा, कशी हिरवीगार कोथिंबीर आहे। आता कोथिंबीर कापून झाली, काढून घेते ह्याच्यातच। आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते, अर्धा चमचा टाकते मीठ। आता चटणी टाकते अर्धा चमचा। आता हे शेंगदाणा कुटल्याला हे कूट पण टाकून घेते ह्याच्यात। आता तेल एक ढकला आणलाय, तेवढं तेल टाकून घेते ह्याच्यात। आता हे कालून घेते, सगळं एकत्र करून घेते, म्हणजे मीठ चटणी सगळं मिक्स होईल। हे झालं आपला खुशबू तयार। कोणाकोणाला आवडला असेल
त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा.